सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरे वाहवसी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेश पर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी. आता अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतायत की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विठ्ठलाला भजा, न भजाल तर तुमचा जन्म वाया जाईल. तुम्ही जेवढी म्हणून भरोवरी कराल तेवढे परमात्म चरणापासून दूर जाल आणि एके दिवशी भवनदीत वाहून जाल. ईश्वर प्राप्तीसाठी फक्त एक भावच कारणीभूत आहे. त्या भावानेच ईश्वर प्राप्त होतो. ही गोष्ट खोटी वाटून देऊ नका. मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, असं या अभंगात महाराजांचं म्हणणं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो या शब्दाने या अभंगाला सुरुवात केलेली आहे महाराजांनी. जी गोष्ट महाराज सांगतायत ती गोष्ट जनतेनं तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकावी का? ती इतकी उचित आहे का? ती आपल्या हिताची आहे का? आपल्याला करण्याजोगी आहे का? महाराज आमच्या हितासाठी तळमळीने सांगतात का? त्याचा तुम्हालाही अनुभव आहे का? हे सांगण्याचा अधिकारही तुम्हाला आहे का? वगैरे अशा काही 4-5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा तुकाराम महाराजांना त्याचा अधिकार आहे, अनुभव आहे, तळमळ आहे, जनतेचं ते ऐकण्यात हित आहे आणि सर्वांना करण्याजोगं आहे. असंच महाराज म्हणतायत मी सांगतो तुम्हास, मी तुम्हाला सांगतो. सांगतो म्हणताना पहिलीच एक महत्त्वाची गोष्ट डोळ्यापुढे येईल. सांगतो सांगतो असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत तेव्हा लोकांनी विचारलं आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं की लोकांनी न विचारताच तुकाराम महाराज सांगतात. हा पहिला प्रश्न. महाराजांना लोकांनी विचारलं होतं का की महाराज आमच्या हिताचा मार्ग सांगा, काही खूण सांगा, असं लोक त्यांना विचारायला गेले असताना मग सांगितलं तर ठीक आहे. महाराजांना लोकांनी विचारलं नसताही महाराज का सांगतायत? तर यासाठी पुन्हा एक शास्त्र सांगतो. त्यात शास्त्र आहे की विचारल्याशिवाय सांगू नये असा नियम पण आहे शास्त्राचा. विचारल्याशिवाय सांगू नये. महापृष्ठां कश्यचित ब्रूयात, शास्त्रकार सांगतायत विचारल्याशिवाय सांगू नये. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. मग महाराज का सांगतात? तर आता याच्या पुढचं वर्णन सांगतो मी तुम्हाला. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे. विचारल्याशिवाय सांगू नये हे जरी शास्त्र आहे, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये आणि काय न विचारता सांगावं यालाही शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे, पण ते कुठं वापरायचं यालाही शास्त्र आहे. ते कुठं लावायचं त्याला सुद्धा शास्त्र आहे. ते जर नाही कळलं तर शास्त्र देखील एखाद्या वेळेला प्राणनाशाला कारण ठरतं. ते कुठे लावावं यासाठी तुम्हाला सुंदर चिंतन सांगतो थोडंसं. पंचतंत्र नावाच्या ग्रंथात तिथे वर्णन आलेलं आहे. तेव्हा शास्त्रसुद्धा कुठं वापरावं हे नाही कळलं तर कसं मारक ठरतं शास्त्र. याबद्दल विद्याभ्यास केलेले, शास्त्री पंडित पदवी संपादन केलेले असे 4 शिष्य आपल्या घरी परतत असताना एका सरोवरावर स्नानाला गेले. स्नान करताना 3 सशक्त असल्याने, पोहण्याची कला हस्तगत अवगत असल्याने ते 3 अलीकडे येऊन पोहोचले. पण एक जरा आशक्त होता, पोहण्यात तो प्रवीण नव्हता. तो मात्र तो गटांगळ्या खाऊ लागला. तो बुडणार, तो आता मरणार हे 3घांची खात्री झाली. मग हे म्हटले का रे आपला जोडीदार एक मरतोय तर काय करावं? ते म्हणजे आपण आता शास्त्री झालोय ना, मग आपण शास्त्र पाहिल्याशिवाय काही करायचं नाही. आपलं शास्त्र बघा. मग पहिल्यांदा त्यांनी शास्त्र काढलं तर त्या शास्त्रात एक सूत्र सापडलं त्यांना. कोणतं? सर्वम नाश समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिताः असं सूत्र सापडलं. एखादी वस्तू जर पूर्णतः नाश पावत असेल तर अर्धी का होईना उपयोगात आणावी, त्याला म्हणतात पंडित. सपंडिताः त्याला म्हणतात पंडित. म्हणजे आपण पंडित आहोत, हो. शास्त्री आहोत, हो. मग आपण शास्त्राच्या बाह्य करायचं नाही. ही पूर्ण वस्तू नाश होते, मग अर्धी का होईना उपयोगात आणू. गेले तलवार घेऊन आणि त्याला त्याची मान कापून वरती आणली. अर्धम त्यजति पंडिताः. आता वास्तविक हे शास्त्र नाही का? आहे शास्त्र, पण इथं वापरायचंय का? त्यालाही शास्त्र आहे. हे कुठं वापरावं? उदाहरणार्थ एखाद्या माणसाला वरण नावाचा रोग झाला. तो वरण नावाचा रोग पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करतो शरीरामध्ये प्रवेश. डॉक्टरनी निदान केलं, एक्सरे वगैरे काढला आणि डॉक्टरने सांगितलं तुमचा अंगठा तोडावा लागेल. म्हणजे डॉक्टर साहेब अहो कसा काय अंगठा तोडू? नका तोडू. घरी गेले. पुढच्या वर्षी पुन्हा ॲडमिट झाले.
डॉक्टरने सांगितलं आता तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. आजाराने वरती प्रवेश केलेला आहे. म्हणजे डॉक्टर साहेब कसा काय गुडघ्यातून पाय काढू? नका काढू, पण एक लक्षात ठेवा, आता ह्या वर्षी जर गुडघ्यातून पाय काढला नाही तर पुढच्या वर्षी मांडीतून पाय काढावा लागेल. आणि पुढच्या वर्षी जर मांडीतून पाय काढला नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला घरातून काढावं लागेल. हा मात्र मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे तुमची अंत्ययात्रा निघणार, यात शंका नाही. आजार वाढतोय, सावध. मग काय म्हणणार तो? मी मेलो तरी चालेल, माझा पाय तोडू नका, असं म्हणेल? नाही नाही नाही. शास्त्राने सुंदर वर्णन केलेले आहे पंचदशीमध्ये. वित्तात पुत्रहा, पुत्रात इंद्रियः, इंद्रियात प्राणहा आणि प्राणात आत्मा परप्रिय. शास्त्राने सुंदर वर्णन सांगितलेलं आहे की वित्तापेक्षा पुत्र प्रिय आहे. पुत्रासाठी वाटेल ते झालं तरी चालेल, पण पुत्रापेक्षा आपली इंद्रिय प्रिय आहेत, इंद्रियापेक्षा प्राण प्रिय आहे आणि प्राणापेक्षा आत्मा प्रिय आहे. हो, काय म्हटलेलं आहे? प्राणात आत्मा परप्रिय असं वर्णन आहे. मग आता तुम्ही कल्पना करा, मग शास्त्री म्हणतायत, शास्त्रकार म्हणतायत, बाबांनो जर तुम्हाला मरण्याची वेळ येत असेल तर त्या वेळेला हा निर्णय घ्या, अर्धम त्यजेति पंडिता. तुम्ही जर मरत असाल तर त्याच्यापेक्षा पाय तोडलेला बरा. हा नियम इथं वापरण्याऐवजी तो बुडत असलेल्या माणसाच्या ठिकाणी वापरला आणि त्याला मारून टाकलं. शास्त्र कुठं वापरावं हे जर कळलं नाही तर ते शास्त्र मारकही ठरू शकतं, हे लक्षात ठेवा. अजून एक त्यातलाच मुद्दा आहे. ते तिघं उरले ना, 4 पैकी एक गेलं, खलास झालं. आता तिघं उरले. ते मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन झोपले. म्हणजे कसली झोप आहे? ते पोटात भूक लागलेली आहे. एक गृहस्थाचा नियम की सर्व आटोपल्यानंतर कामधंदा मारुतीरायाच्या दर्शनाला जावं आणि कोणी अतिथी दिसला तर घरी जेवायला आणावं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. शास्त्रकार सांगतात गृहस्थाश्रम्यांचं ते कर्तव्यच आहे. अतिथी पूजन करावं, देवपूजन करावं, त्यातच भगवान परमात्म्याची त्याला प्राप्ती होते. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही बटुवेशात शास्त्री पंडित दिसताय, चला आमच्या घरी जेवायला. हे तिघच्या तिघं त्यांनी घरी जेवायला नेलं. घरी जेवायला नेल्यावर योगाने त्या दिवशी जे तयार असेल ते वाढायचं. ते काही पूर्वनियोजित नव्हतं यांचं जेवण. त्या दिवशी नेमके त्यांच्याकडे धिरडे किंवा थालीपीठ वगैरे तुम्ही काही म्हणता असाल त्याप्रमाणे, थालीपीठ म्हणा, धपाटे म्हणा, खेड्यामध्ये ग्राम्य भाषेमध्ये त्याला म्हणतात. त्याला असं मध्यंतरी एक छिद्र असतं, असं छोटंसं तव्यावरती ते बनवलं जातं. आता त्या हल्ली त्याला ॲटोमॅटिक बनवण्याची व्यवस्थाही निघालेली, भांडे पण त्याची निघालेले आहे. पण पूर्वीच्या बाया, महिला वगैरे अशा बनवायच्या. तर ते जेवायला बसले आणि ते छिद्र असलेली भाकरी म्हणजे थालीपीठ ते त्यांच्या समोर आलं. ते म्हणले, थांबा, याला छिद्र दिसतंय, आमचं शास्त्र पाहू द्या. त्यांनी जेवणाच्या आधी शास्त्र काढलं तर त्याच्यात एक सूत्र सापडलं, छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. जिथे छिद्र आहे तिथे अनर्थ आहे. आणि ते उठले ना ताटावरून जेवणाची, म्हणजे या भाकरीला छिद्र आहे, आम्ही जेवणार नाही. उपवाशी पोटाने रात्र काढावी लागली. आता छिद्र असेल तिथे अनर्थ आहे, हे शास्त्र कुठं वापरायचं आहे? शास्त्रकार म्हणतायत, तुम्ही एखाद्या मोठ्या नदीतून पलीकडे जायला निघालात, पाणी खूप आहे, महापूर आहे, तेव्हा तुम्हाला नावेचा आश्रय घ्यावा लागेल. आणि नावेत बसताना तुम्ही पहिल्यांदा नावेची चौकशी करा की तुम्ही ज्या नावेत बसणार ती नाव फुटकी तर नाही ना. या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, 100 जाग्यावर जर छिद्रांकित नाव असेल तर त्यात तुम्ही बसून पलीकडे जाल का जाल. तात्पर्य आहे, तुम्ही नदीतून पलीकडे जाल नव्हे, तुम्ही बिगर टिकटीचे गंगासागरला जाल, अशी स्थिती आहे. आणि म्हणून त्या नावेला जर छिद्र असेल तर तुमचा अनर्थ समजा. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. हे कुठं वापरावं? नावेच्या ठिकाणी, यानी त्या थालीपीठाच्या ठिकाणी. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. उपवाशी मरण्याची वेळ आली. मी कशाकरता बोलत होतो? विचारल्याशिवाय सांगू नये हे शास्त्र आहे, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे. विठाला 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 विठाला. हो, मग विचारल्याशिवाय सांगू नये याला 3 गोष्टी आहेत. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये, बरोबर आहे. काही गोष्टी विचारल्या तरीही सांगू नयेत, बरोबर आहे. आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरीही सांगाव्यात. महाराज सांगतो म्हणतात, तर काही गोष्टी विचारल्या तरीही सांगू नयेत. जरा उदाहरण सांगतो. एखादा कसाई आहे, गायीची हत्या करणारा, तर तो गायीचा शोध घेत पळतोय. तुमच्या डोळ्यासमोरून गाय गेली असली, त्याने विचारलं का, हो गाय बघितली का? तुम्ही जरीही बघितली असेल तरी सांगू नये. ही गोष्ट त्यांनी विचारली तरीही सांगू नये. जर सांगाल तर गोहत्येच्या पातकाला अर्धे जबाबदार तुम्ही असाल. निम्मानिम. आणि गोहत्येचं पातक तुमच्या माथी बसेल न काही करता. किंवा व्यवहारातलं उदाहरण, तुमच्या गावात वऱ्हाड आलं समजा, अशी कल्पना करा लग्नासाठी, आणि ते त्यातले वऱ्हाडी काही असतात, ते बिगर गंधाचं बिगर माळीचं दिसलं की त्याला विचारतात, का हो तुमच्याकडे सरकार मान्य दुकान आहे का? सरकार मान्यता प्राप्त झालेलं देशी विदेशी कसली का होईना पण मिळते का? गावठी का होईना मिळते का? ही गोष्ट त्यांनी जरीही विचारली तरीही सांगू नये. लग्न चांगलं पार पडावं वाटत असेल तर. वधूवरांचं आयुष्य मातीत मिसळवायचं असेल तर मग मात्र सांगितलं तरी चालेल.
दुर्बुद्धी आहे. आता कित्येक ठिकाणी लग्नामध्ये मोठी गडबडी आहे. हो, वर पक्षातलेही पेलेले आणि वधू पक्षातलेही पेलेले, त्यांना तपास नाही. नवरदेव नवरी तिकडे, अक्षता इकडे टाकतात ते. विरुद्ध दिशेला, तपासच नाही त्यांना. काही काही तर पहिल्या मंगलाष्टकात पूर्ण अक्षता फेकून मोकळे, राहिलेल्या 4 मंगलाष्टकांना अक्षता कुठे आहेत, मग ताडपत्रीवरच्या गोळा करणे आणि फेकणे, अशी पण स्थिती आहे. किती किती वास्तविक ब्राह्मण वा सांगतायत. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून. अरे सावधान होण्याची पूर्ण वेळ आता भरलेली आहे. तेव्हा आता ह्या ठिकाणी, म्हणजे मी काही लग्न लावायला उभा नाहीये, फक्त एक सहज आठवलं म्हणून सांगतो. ब्राह्मण बुवा त्यावेळेला फार काही सांगतात, आपल्या काही लक्षात नसतं. काही मार्गदर्शन करतात वधूवरांना, काही आशीर्वाद देतात, काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकतात. काही जबाबदाऱ्या आहेत. काय म्हणतायत ते? नांदा सौख्य भरी परी न विसरा, धर्मासवे आचरा. अरे धर्माचं आचरण करा. हो, दोन्ही कुळं आज उभयता एकत्र आलेली आहेत, तर दोन्ही कुळांना स्वर्गात मान उंचावून वावरता येईल. तुमच्या पितरांना असं वागा, त्यांना कलंकित करू नका, त्यांना स्वर्गातून खाली पाप करून खाली बोलू नका. पतंती पितरो हिशाम, ही वेळ येऊ देऊ नका. काही जबाबदाऱ्या आहेत, काही आशीर्वाद आहेत. नांदा सौख्य भरे आशीर्वाद आहे. बरं, काही काही मार्गदर्शक पुष्कळशा गोष्टी आहेत, तिथं आपण कोणी लक्ष ठेवत नाही. त्यावेळेला तुम्हाला जर लग्न व्यवस्थित पार पडावं वाटत असेल तर ही गोष्ट विचारली तरी सांगू नये, यासाठी बोलतो मी. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. काही माणसाचे काही व्यवहार जमिनीचा चालला आहे, तुम्हाला जर कोणी विचारलं सल्ला तर सांगावा, नाही तर अपमान. न विचारता सांगितलं, उपदेश केला तर काय होतं माहिती आहे? उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न शांतये. बरं, पुढे असं म्हटलेलं आहे की पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सुभाषितकार सांगतायत की एखाद्या वेळेला न विचारता एखाद्याला जर मार्गदर्शन करू लागलात तर ती तुमच्या अंगाभोवती येण्याची शक्यता आहे. हो, नक्की म्हटले नक्की. म्हणून काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात, काही विचारल्या तरीही सांगू नयेत. पण काही गोष्टी अशा आहेत की नाही विचारल्या तरीही सांगाव्यात. उदाहरणार्थ त्याच्यावर भागवतात फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये, म्हणजे उद्धवानी आंधळ्या माणसाचा दृष्टांत दिलाय, तर तुलसीदास स्वामींनी आपल्या रामायणामध्ये तिथे एका पांगळ्या माणसाचा दृष्टांत दिलाय. सांगतो, भजन करा. विठाला विठाला हो हो. ज्या वेळेला उद्धवजी एकादश स्कंदामध्ये भगवान परमात्म्याला आग्रह करतायत की देवा या सर्व जगाचा तू उद्धार कर, सर्व जगाचा. पण भगवान परमात्मा काही बोलत नाहीत. हो नाही, नाही नाही. शेवटी उद्धवानी ओळखलं की तुम्ही नाही म्हणत नाहीत आणि होय म्हणत नाहीत. बऱ्याच वेळेला असं घडतं, समोरच्या माणसावर आपलं काही ऋण असेल तर तो नाही म्हणत नाही, नाही म्हणण्याचं धारिष्ट होत नाही, परंतु करण्या इतकं ते काम सोपंही नाही आणि म्हणून तो मौन पाळतो. हो, मग आपणच समजून घ्यावं यांना अडचण काय आहे. हे जसं तसं उद्धवानी ओळखलं, देवा तुझ्या मनात काय मला माहिती. संतांच्या मनातलं देव ओळखतो आणि देवाच्या मनातलं संत ओळखतात. उद्धवानी ओळखलं, काय मनात आहे मला माहिती आहे, तुझं तत्व आहे. भजंती य यथा देवान देवा अपि तथैवतान. तुझं तत्व आहे, मला शरण आल्याशिवाय मी जन्ममरण निवृत्त करणार नाही, असं तुझं तत्व आहे ना. मग हे शरण येत नाहीत, मग यांचा का उद्धार करू असंच वाटतंय ना. भगवंत हसले, बरोबर ओळखलं, बरोबर ओळखलं. मग आता त्याच्यावर एक गोष्ट सांगतो मी. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही, तिथे मुद्दा आहे. एका गावात एक आंधळा माणूस होता. देवा भगवंत म्हणले ठीक आहे. तो रस्त्याने बाहेर पडत असताना एक मोठा खड्डा होता. म्हटले बरं, त्या खड्ड्यात तो अक्षरशः कोसळला, पडला त्या खड्ड्यामध्ये. बाकीचे लोक धावून आले, म्हणतात भगवंता जर डोळे असते तर कशाला ही अवस्था याची झाली असती. शोक करू लागले. एक त्यातला जोरात काय म्हणतो, अरे इथे कोणीच नव्हतं का रे बाबा याला मार्गदर्शन करायला. तेवढ्यात एक माणूस बहिर्दिशेला जाऊन आलेला होता. तो म्हणला कोणी नव्हता असं म्हणू नका, मी होतो. मी म्हणले वा वा, मग तू का नाही रस्ता सांगितला. तो म्हणला आपलं तत्व आहे, विचारलं तर सांगावं. त्यांनी कुठं मला विचारला रस्ता. त्यांनी विचारला असता ना तर मी जरूर सांगितला असता, पण विचारलाच नाही, मी काय करू त्याला. तो विचारणारा मोठा हुशार होता. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, आपल्याला पटलं तुझं. त्यांनी विचारलं तर तू सांगणार, बरोबर आहे. म्हटले बरोबर आहे, पण कार्य एक विचारू. म्हटले काय. त्यांनी तुला विचारावं यासाठी प्रथम तू इथे उभा आहेस हे त्याला दिसायला हवं होतं. म्हटले हो. आणि काय हो, तू इथे आहे हे जर त्याला दिसलं असतं तर खड्डाच का दिसला नसता त्याला. तुझी सांगण्याची गरज तरी काय होती त्याला. विठाला विठाला म्हणजे लक्षात आलं ना. पण तुमच्या सर्वांच्या मग बरं झालं. मुद्दा हा आहे की तो जो खड्ड्यात पडला त्याचं कारण आहे. तो म्हणला मला कुठे विचारलं. मग आता उद्धव सांगतायत हे नीट लक्षात ठेवा. देवा आंधळ्या माणसाच्या रस्ता विचारण्याची वाट डोळसानी बघावी ना.
भगवान म्हटले नाही, चूक आहे. मग डोळसानी काय करावं? आंधळ्या माणसाला हाताला धरून त्याला रस्त्याला लावावं, बरोबर आहे ना? हो, तसं मग माझे म्हणणं तेच आहे. हे सर्व जगत आंधळं आहे, सर्व जगत आंधळं आहे. मायावी खड्ड्यात, जन्ममरणाच्या दुःखाच्या खड्ड्यात पडतंय आणि तू डोळस, तू चांगला बघतोय हे खड्ड्यात पडतंय. मग तुझी जबाबदारी काय? आता ओवी आहे का? आंधळा अंधकुपी पडता, मग देखनेनी लावावे सत्पथा, तेवी ज्ञानांध दुःखी बुडता, त्यासी उद्धरावया तत्वता, मी प्रार्थित असे. विठ्ठला विठ्ठला. हो, आंधळ जगत का म्हणायचंय याचं एक महत्वाचं कारण आहे. शास्त्र सांगतो तुम्हाला. शास्त्र सांगतं सर्वस्य लोचनम शास्त्रम. हो, यस्य नास्त्यंध एव सा. शास्त्रकार सांगतायत की सर्वस्य लोचनम, सर्वांना डोळे म्हणजे शास्त्र आहे. बरं, शास्त्ररूपी डोळे ज्यांना नसतील तर नास्त्यंध म्हणजे तो आंधळा समजावा. तसं हे जगत शास्त्र जाणत नाही, देवधर्मशास्त्र कळत नाही, त्यामुळे हे जगत आंधळ आहे, त्यांना वर काढावं. मी कशाकरता बोलतो? आंधळ्या माणसाच्या विचारण्याची वाट पाहू नये, न विचारता त्याला. तसं महाराज न विचारता ही गोष्ट सांगतात. सांगतो तुम्हाशी म्हणतात, न विचारता सांगतायत. यालाच एक तुळशीदास स्वामींनी उदाहरण दिलेलं आहे. कोणतं? सीता स्वयंवर प्रसंगी जेव्हा रामप्रभू विश्वामित्र लक्ष्मणांना निघाले लक्ष्मणासह, त्यावेळेला विश्वामित्राने आग्रह धरला, हे बघा समोर एक शिळा आहे, दगड आहे, त्याला तुम्ही पाय लावा तिथे जाऊन. रामप्रभू म्हटले, मी लावणार नाही पाय. म्हणले का? माझं ठरलेलं आहे, 9 पैकी 1 तरी त्यांनी भक्ती करावी, त्याचा मी उद्धार करतो. तो दगड काहीतरी करतोय का? म्हणले नाही. प्रथम भगती संतन कर संगा, दुजे रते मम कथा प्रसंगा. बस, पहिली भक्ती संतांची संगती आहे, माझी हरिकथा श्रवण करणं प्रेमाने. अशी दुसरी भक्ती आहे, त्यातली एकही भक्ती तिने केलेली नाहीये, तेव्हा मी त्या दगडाला पाय लावत नाही, शिळेला पाय लावत नाही. त्यावेळेला विश्वामित्राने सुंदर उदाहरण सांगितलंय. दानशूर माणूस दान द्यायचं ठरवलं तर आपल्या जवळ बोलवतो दान देतो, पण ज्याला द्यायचे तो जर पांगळा असेल तर काय करतो तो? म्हणजे त्याच्याजवळ जाऊन देतो. तसं मग या दगडाला तुमच्याकडे येता येत नाही, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन उद्धार करा. रामप्रभू जवळ गेले, पाय लावला, आणि काय घडलं? शुवत शिला भई नारी सुहाये, पाहन तेन काठ कठिनाये. शुवत शिला भई नारी सुहाई. ज्या वेळेला दगडाला पाय लावला त्यावेळेला दगडातून एक बाई प्रगट झाली आणि तिचा उद्धार झाला. ती अहिल्या होती. विठोबा रखुमाई, एकनाथ महाराज भागवतामध्ये उद्धवाने दिलेलं उदाहरण आंधळ्या माणसाचं आहे. आंधळ्या माणसाच्या रस्ता विचारण्याची वाट जशी डोळसानी बघू नये, तसं दानशुरानी पांगळा माणूस आपल्याकडे येऊन मग त्यांनी दान घ्यावं, अर्थात ही गोष्ट त्याच्यापर्यंत जाऊ नये. मग आंधळ्या माणसांनी जसं विचारावा हा प्रश्न संभवत नाही, त्याप्रमाणे पांगळा माणूस आपल्याकडे येईल हेही संभवत नाही. मग पांगळ्या माणसाकडे जावं आणि त्याला दान द्यावं, आंधळ्याकडे जावं, त्यांनी न विचारता त्याला रस्ता सांगावा. तसं हे सर्व ज्ञानांध असलेलं जगत, तुम्ही आम्ही संपूर्ण जगत हे आंधळ आहे. त्याला सुंदर वर्णन केलेले. आंधळे ते तुका म्हणे संसारी, जिही नाही हरे ओळखीला. ज्यांना देव कळत नाही, शास्त्र कळत नाही, धर्म कळत नाही, अर्थात ते जगत आंधळ आहे. बरं, अशा आंधळ्या जगाला, या सन्मार्गाला लावण्याचं काम डोळस असलेले संत महात्मे आपल्याला ते सांगतायत की हे बघा. मग महाराज म्हणतायत, सांगतो या शब्दाचा अर्थ असा आहे, कोणी विचारलं नाही, पण ही गोष्ट विचारल्यानंतर सांगण्याची नाही, ही गोष्ट न विचारता सांगण्याची असल्याने तुकाराम महाराजांना लोकांनी कोणी विचारलं नाही, पण महाराज मात्र लोकांना होऊन सांगतायत. एक मुद्दा महत्वाचा. आता होऊन जे सांगतायत, सांगतो 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 होऊन सांगतायत, ठीक आहे, पण सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं. बरं, सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? हो, अधिकार शब्द महत्वाचा आहे. आता सांगणाऱ्यांचा भरणा काय कमी आहे का? पुष्कळ सांगतायत. लोकांना सांगतायत माणसाने मद्यप्राशन करू नये, दारू पिऊ नये, वाईट आहे, अमकाय धमकाय. पण लोक ऐकणारे मोठी चतुर. ते म्हटले आम्हाला पिऊ नका सांगण्यापूर्वी तुमची पहिली उतरू द्या आणि मग आम्हाला सांगा की बुवा तुम्ही पिऊ नका. अशी स्थिती आहे. अगोदर पिऊन मग त्याच्यावर भाषण करणारी माणसं सरकारने नियुक्त केलेली आहेत आता दारूबंदी सप्ताहामध्ये. तात्पर्य काय परिणाम होईल? बिडी ओढणारा बाप मुलाला सांगतोय माणसाने धूम्रपान करू नये, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक, शास्त्रीयदृष्ट्या अरे हानिकारक आहे, नुकसानकारक, अपायकारक आहे, माणसाने ओढू नये.
तो म्हणला दादा तुमची विडी ओढता ओढता दोऱ्याला लटकली जाऊन त्या मागच्या दोऱ्यापर्यंत लागलेली आहे, तरी तुम्ही टाकायला तयार नाही आणि मला म्हणता माणसाने धूम्रपान करू नये. थोडी गंमत आहे. आता काही काही माणसं बघा एकादशीच्या दिवशी आपल्या गावात त्यांच्या भाकरी घेऊन येतात, आपल्या मंदिरात येऊन जेवण करतात एकादशीच्या दिवशी आणि मग आपल्याला सांगतात इकडे या आम्ही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगणार आहे. आता काय सांगा, एकादशीच्या दिवशी शास्त्राने वर्णन केलेले अन्नमाश्रिते तिष्ठन्ति पापाने हरिवासरे. अरे एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करणं म्हणजे पाप खाणं पाप असा त्याचा अर्थ आहे. जगातली सर्व पापं एकादशीच्या दिवशी अन्नाचा आश्रय करून असतात. ते अन्न आपल्या समोर खातात, मंदिरात खातात, जेवतात आणि मग आपल्याला म्हणतात इकडे या आम्ही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतो. तरी आता ऐकतातही ते. अर्थात ऐकणारांचा सांगणाराचा अधिकारी एकच असतो म्हणूनच ऐकतात. शहाणा माणूस एकादशीच्या दिवशी जेवण करून जर आम्हाला म्हणत असेल तुम्हाला मी ब्रह्मज्ञान सांगतो तर शहाणा माणूस त्यांचं ब्रह्मज्ञान ऐकणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सांगण्याचा सांगणाऱ्यांना अधिकार असावा लागतो. मला यासाठी सांगायचंय संतांचं आपण काय ऐकायचंय, त्यांचं सांगणं त्याचं कारण आहे त्यांना अधिकार आहे. अधिकार आहे म्हणजे आधी करावं मग सांगावं त्यालाच अधिकार प्राप्त होतो. संतांनी एकनाथ महाराजांचं चरित्र माहिती आहे की एका बाईचा मुलगा गुळ खातोय म्हणून त्यांनी त्या बाईंनी महाराजांकडे आणलं, महाराज माझ्या मुलांना काहीतरी सांगा. त्या मुलांनी गुळ खाणं बंद करावं याकरता एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनातला गुळ नावाची वस्तू वर्ज्य केली. आयुष्यात गुळ खायचं बंद केलं, त्याचा परिणाम त्या मुलावर झाला. याला म्हणतात अधिकार. सांगण्याचा अधिकार त्यांनाच आहे म्हणून जे सांगतायत त्यांना अधिकार आहे. आणि तुकोबारायांच्या बाबतीत तर डबल म्हणता येईल की अधिकार तर आहेच, करून मग सांगितले म्हणून अधिकार आहे. आणि त्याच्यापेक्षा देवानीच त्यांना हे सांगण्याकरता पाठवलंय म्हणून त्यांना अधिकार आहे. विठाला विठाला तुका म्हणे मज धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. देवानीच त्यांना निरोप घेऊन पाठवले, जा आणि सांगा. म्हणजे लोकांमध्ये येऊन सांगण्याचं काम त्यांचा अधिकृत आहे म्हणून सांगण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा अनुभव आहे. स्वतः महाराज म्हणतायत हा घ्या माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा अनुभव आहे. तळमळ इतकी मोठी तळमळ आहे सांगण्याच्या पाठीमागे की तो शिकलाच पाहिजे, त्यांनी केलंच पाहिजे, तो ऐकलाच पाहिजे, एवढी तळमळ आहे त्यांची संतांची. मोठ्या जिव्हाळ्याने सांगतायत. बरं आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो म्हणण्यामध्ये महाराज आपल्याला जे सांगतायत ते अधिकारातून आहे का, तर हो अधिकार पण आहे. बरं मग आता महाराज तुम्हाला जर अधिकार असेलच तर मग आता सांगा तुम्ही काय सांगणार. तेव्हा तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात ते सांगायला सुरुवात करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्ममाया, जन्ममाया करिता भरवारी तुलावसी दुरी, करिता भरवारी तुलावसी दुरी. नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया करिता भरवारी तुलावसी दुरी, करिता भरवारी तुलावसी दुरी. सांगतो तुम्हासी असं म्हटल्यानंतर पुन्हा एक दोन प्रश्न विचारले लोकांनी. महाराज तुम्ही जे सांगताय त्याचा अधिकार त्याचा अनुभव तुम्हाला आहे, मान्य आहे, पण अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही जे सांगतायत ते आमच्या हिताचं आहे का हो, तर सांगा. आमच्या हिताचं नसेल तर तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल. अहो 2 तास एका माणसाने एका माणसाला सांगितलं, काय सांगायचं ते सांगितलं, ऐकणाऱ्यांनी 2 तास ऐकलं. 2 तास झाल्यावर एक म्हणू लागला हे एवढं जे तुम्ही मला सांगितलं
याचा माझा किंवा तुमचा या ऐकण्याशी किंवा सांगण्याशी काही संबंध आहे का हो? तो म्हणला तसं काही नाही, तुलाही वेळ होता आणि मलाही वेळ होता म्हणून सांगितलं दोघांनाही वेळ होता म्हणून सांगितलं. अर्थात टाईमपास करण्याकरता सांगण्यासाठी हा टाईम असा आहे का की तो नुसता पास करावा कुठंतरी. आता काहीने दुर्दैवानी काहींच्यावर पाळी आलेली टाईमपास करण्याची, वेगवेगळ्या कारणाने टाईमपास. त्यांना जर म्हटलं तुम्ही पत्ते कुटीत बसता, एवढे मोठे शहाणे करते गावातले, त्याला टाईमपास. याचा अर्थ एवढा टाईम यांना नकोच होता पण बळच देवानी दिला, एवढा टाईम राहू दे म्हणून त्यांना पत्ते खेळून टाईमपास करावा लागतो. हो, अर्थात दुर्दैव म्हणावं लागेल हे देशाचं किंवा व्यक्तीचं. त्या असो, तात्पर्य हे आहे की महाराजांना लोकांनी विचारलं तुम्ही जे सांगताय ते आमच्या हिताचं आहे का हो? याबद्दल जरा शास्त्र सांगतो, भजन करा. विठाला विठाला. शास्त्र असं आहे, 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. रणभूमीमध्ये शत्रूला जिंकतो तो शूर नाही, इंद्रियावर विजय मिळवतो तो खरा शूर. 1. धर्माची व्याख्या अस्खलित सांगतो तो पंडित नाही, धर्माचं आचरण करून व्याख्या सांगतो तो पंडित. 2. तिसरी गोष्ट, नुसतं दान देतो तो दाता नाही, योग्य मार्गाने मिळून आणि पुन्हा सन्मानपूर्वक देतो तो दाता. तशी ती 4थी गोष्ट अशी आहे, चांगलं गोड बोलतो, मनोरंजन करतो, टाइमपास करतो तो वक्ता नाही, श्रोत्यांच्या हिताचं सांगतो तो वक्ता. विठाला 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 विठाला. शास्त्राने सुंदर वर्णन केलं, हित प्राप्नोती भीर वक्ता. हा शास्त्रकार म्हणतात वक्ता, वक्ता कोण? वक्ता 10,000 10,000 एखादा वक्ता निर्माण होतो, पण ते वक्तव्य वेगळं आणि हे वक्तव्य वेगळं. वा वा वा, म्हणजे काय सभा नुसती डुलत होती हो, डोलत होती सभा. ते बोलणं वेगळं आणि हिताचं बोलणं वेगळं. म्हणून हिताचं बोलतो तो वक्ता. तेव्हा तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला जे सांगतो म्हणता ते आमच्या हिताचं आहे का? तुकाराम महाराज म्हटले हो, मी सांगतो तू ऐक, हे तुझ्या हिताचंच आहे. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. सांगतो तो वक्ता, याबद्दल मी बोलतो तुम्हाला. अत्यंत हित ज्यात ओथंबून भरलेलं आहे, अर्थात असंच जे सांगतो ना तो खरा वक्ता आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतो म्हणतायत आमच्या हिताचं आहे का? महाराज म्हटले तुझ्या स्वहिताच्या खुणा. बरं, आपल्या हिताचं आहे. आता त्याच्या पुढे एक अजून मुद्दा एकाने विचारला, ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या हिताचं आहे, मान्य करू, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला करण्याजोगं आहे का? अशक्य असेल करणं, तर तुम्ही सांगितलेलं हिताचंही असेल तर आम्ही ते कसं करू? काही वेळेला अशा गोष्टी घडतात. एका माणसाला आजार झाला, तो वैद्याकडे गेला. वैद्याने सांगितलं तुमचा आजार 1 मिनिटात गेला, समजा फीस वगैरे काही नकोय मला. असं औषध पण गोड असणार, वा वा, कुठे पाठवणार नाही, बोलवणार नाही, तुमच्या घरी येऊन औषध देणार. मग ते पेशंट तो रोगी इतका खुश झाला. मग लवकरात लवकर आजार जाणार ना, 1 मिनिटात तुझा आजार गेला समज. मग म्हटले आनंदाची गोष्ट आहे, पण काय करावं, त्यासाठी काय करावं लागेल? काही नाही, सर्व औषध मी देणार, पण ते वाघिणीच्या दुधात द्यावं लागतं. ते औषध वाघिणीच्या दुधात द्यावं लागतं. म्हणजे मग तू प्रथम वाघिणीचं दूध घेऊन ये 1 लिटर. वाघिणीचं दूध 1 लिटर घेऊन ये, मग त्यात मी औषध देणार आणि तुझा रोग गेला समजा. ऐकणारा मोठा चतुर होता. तो म्हणला पटलं, पटलं, मला चांगलं पटलं. अरे अजून औषध घेतलं नाही, तुला पटलं कसं काय? पटलं, माझा रोग गेलाच समजा, कारण मला वाघिणीचं दूध आणायला पहिलं पाठवता तुम्ही. म्हणले हो, मग वाघिणीचं दूध आणायला गेलो म्हणजे मी पहिला गेलो समजा. मग मी गेल्यावर माझा रोग मागे राहीलच कशा करता? रोग्यासह रोगाची निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. हे कसं यासाठी मी बोललो, वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे का? पराक्रम लागतो, पराक्रम. नुसतं गप्पा मारणाऱ्यांना जोरी तोरी जंबुक करी गर्जना, जो त्या पंचानना देखील. गप्पा मारणं सोपं आहे, युद्धाच्या गोष्टी ऐकणं सोप्या आहेत, पण रणभूमी तलवार चालवणं अवघड आहे. तिथे गेल्यानंतर उत्तर वैराटीचा राजा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उत्तर स्त्रियामध्ये बडबडला की माझे वडील एकीकडे गेले चक्र आणि आलेला आहे त्यांना संभाळण्यासाठी. आता इकडे मी गेलो असतो पण सारथीच नाही हो. बृहन्नडीनं सांगितलं मी सारथ्य करते, चलाल तुम्ही. बसले रथात, सैन्य बघितलं आणि मग म्हणतोय काय? बृहन्नडे म्हणले काय? आपला रथ मागे घे.
शक्य नाही. मला वाटलं कीर्तनाला लोक असतात तेवढे असतील. वा 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 वा. सैन्य सिंधू पाखरीला देख देख. हा सैन्य सिंधू आहे, समुद्र आहे जनतेचा. बरं ते शूरवीर देखील असे सामान्य नाहीत, बटर पाव खाऊन आतपाव झालेले असे नाही. एकाचनी मनोव्यापारे. एवढं मोठं विश्व संहार करण्याची शक्ती ज्यात आहे, माझ्याने नाही शक्य. आणि म्हणून मग गप्पा संपल्या. तसं सिंहाच्या गोष्टी ऐकणं सोपे आहेत. असा असतो हा वाघ, असा असतो हा सिंह. आजीबाई नातवांना सांगते, बरं वाटतं. पण सिंह समोर आल्यावरती सांगू तुम्हाला, वाघणीचं दूध आणण्यासाठी पराक्रम लागतो आणि वाघणीचं दूध आणण्यासाठी सुवर्ण पात्र लागतं. कारण अन्य धातूच्या पात्रात छिद्र पाडून ते दूध निघून जातं. फक्त सोन्याच्याच भांड्यात ते थांबतं. परत नीट आहे का, सोन्याच्या भांड्यात थांबतं. सोन्याचं भांडं नसेल तर वाघणीचं दूध इतकं प्रभावी आहे की ते त्या भांड्याला छिद्र पाडून खाली निघून जातं. माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही प्रयोग करून पहा केव्हाही. ठीक आहे, वा वा. तुम्ही केव्हाही प्रयोग करून पहा की वाघणीचं दूध सुवर्ण पात्राशिवाय अन्य धातूच्या पात्रात थांबतं का म्हणून. तात्पर्य हे आहे, तेव्हा वाघणीच्या दुधाने आमचा रोग जातो म्हणजे आमच्या ते हिताचं आहे, मान्य आहे. पण वाघणीचं दूध आणणं आम्हाला शक्य आहे का? आणि नसेल तर तुमचा उपाय आमच्या काय कामाचा. आणि म्हणून महाराज असं काही सांगा की जे आम्हाला करता येईल. महाराज म्हटले, तुम्हाला करण्याजोगं आहे, तुमच्या हिताचं आहे. बरं त्याचा मला अनुभवही आहे, बरं त्याचा अधिकारही सांगण्याचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो. विठाला 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 विठाला. बरं, या सर्व गोष्टी आहेत. आता हिताचं आहे म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, खऱ्या अर्थाने पारमार्थिक दृष्टीने मानवाचं हित त्यात आहे की ज्यात देवाची प्राप्ती आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे किंवा एक भावे. बस ते खरं हित आहे, बाकीचं खरं हित नाही. आणि म्हणून महाराज म्हणताय ते हिताचं आहे. आणि करण्याजोगं म्हणाल तर अत्यंत सोपं आहे, फार सोपं आहे. सोपे हे साधन लाभ येतो घरा, सोपे हे साधन लाभ येतो घरा. वाचेसी उच्चारा राम हरी, सोपे हे साधन लाभ येतो घरा. अत्यंत सोपं साधन देव प्राप्त होण्याचं. बरं, मग आता जे महाराज सांगतो म्हणतायत ते आपल्या हिताचं आहे, करण्याजोगं आहे, अधिकारातून सांगतायत महाराज. मग लोकांनी विचारलं, महाराज आता लवकर सांगा काय सांगायचं ते. हो, तुम्ही सांगतो म्हणता पण जे सांगायचं आहे ते लवकर सांगा. तेव्हा महाराज म्हटले, मग सांगणं माझं, भजारे विठ्ठला. काय सांगितलं महाराजांनी? भजारे विठ्ठला सांगतो तुम्हास, तुम्ही विठ्ठलाला भजा. तुकाराम महाराजच म्हटले तसं नाही, सर्व संतांनी ही गोष्ट आपल्या हिताची आहे, विठ्ठलाला भजणं ही गोष्ट सांगितलेली आहे. बर, कबीरदास महाराज म्हणतायत, राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे. तुम राम भजो, तुम्ही देवाची भक्ती करा, तुम्ही देवाची भक्ती करा. बरं, हीच गोष्ट कान्होबारायांनी सांगितलेली आहे. कान्होबाराय तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबाराय सांगतायत, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, तू अद्यापे निदसुरा, सावध होई रे गौहारा, भज भज तू शारंग धरा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, तू अद्यापे निदसुरा. महाराज म्हटले, बाबा भज भज शारंग धरा, भज. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. बर, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतायत, भज का त्वरित भावनायुक्त, जात वीत गोत कुळशीळ मात, आणि भजका त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त भज आणि त्वरित भज, आत्ताच्या आत्ता भज. म्हणून भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. पुष्कळशी प्रमाण आहेत. तेव्हा भजारे विठ्ठला. आता हीच गोष्ट कशी फायद्याची आहे विठ्ठलाला भजणं, ही गोष्ट ब्रह्मदेवानी ज्ञानेश्वरीत सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तिये वेळी प्रजे विनविला ब्रह्मा. जेव्हा भगवान ब्रह्मदेवानी ही प्रजा निर्माण केली, त्यावेळेला त्या प्रजेनं ब्रह्मदेवाला प्रश्न केला, देवा तुम्ही आम्हाला जन्म दिला, निर्माण केलं, पण आमच्या उद्धाराचं काही साधन सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेवानी जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. तुम्ही देवता ते भजाल,
भजा हा शब्द महत्वाचा आहे. देव तुम्हा ते तुष्टतील, मग परस्परा ते घडेल प्रीती जेथ. मग तुम्ही जे करू म्हणाल ते आपही ईशे सिद्धी जाईल आणि वांछितही पुरेल मानसीचे. देवाला भजलं तर काय फायदा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर देवाला भजलात, भक्ती केली तर काय फायदा आहे. तुम्ही देवाला भजाल तर देव संतुष्ट होईल, तुमच्यात त्यांच्यात प्रीती निर्माण होईल. मग तुम्ही जे जे करू म्हणाल ते सिद्धीला जाईल आणि तुमच्या मनात जे येईल ते पूर्ण होईल. त्याच्या पुढे आहे का, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. बरं, वाचा सिद्धी म्हणजे तुम्ही बोलावं आणि तसं घडावं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणावं तसं घडावं. बरं, तुम्ही जे म्हणाल तुमचा आणि उद्धार होईल. बरं, तुमचं अकल्याण अकल्याण होईल. त्यासाठी मोठी पावर निर्माण होईल. आता कोणी कोणाला आशीर्वाद देतं आणि शापही देतं, पण आशीर्वादाने काही होत नाही आणि शापाने काही होत नाही. आणि मी म्हणतो जर आताच्या लोकांच्या शाप दिल्याने जर खरंच काही वाईट झालं असतं तर आपल्या भारत सरकारला अणुबॉम्बसारख्या बॉम्बचा शोध लावण्याची काही गरज होती. बाया रोज पाण्यावरनं कशावरनं तरी एकमेकीला शाप देतात, तुझ्या घरावर नांगर फिरो आणि घराला काडीचा पेठा लावो. काही का होईना शाप देतात, कडकडून बोटं मोडतायत त्या निमित्ताने. खरंच या बायांच्या म्हणण्यामुळे जर तसं झालं असतं तर सरकारने काय केलं असतं, अशा शाप देणाऱ्या 2-3 बाया आपल्या सीमेवर ठेवल्या असत्या. बाई म्हणजे काय म्हणे या देशाचं वाटलं झालं, वाटलं काय करायचं का, आमकं हो आपल्या देशाचं कल्याण हो म्हणा, कल्याण हो. शास्त्राने सुंदर वर्णन केले, कुतशापो कलियुगे. शास्त्रकार म्हणतात कलियुगात अरे कोणाचा शाप लागेल, जिव्हा दग्धा परान्नेन हस्तो दग्धा परिग्रहात. शाप कोणाचा लागत नाही, त्याला शास्त्र आहे. जिव्हा दग्धा परान्नेन, दुसऱ्याचं अन्न खाऊन खाऊन ज्याची जीभ दग्ध झालेली आहे. तपश्चर्या भंग, खोटं बोलून बोलून वाचेचं तप नष्ट झालं. शिवीगाळ करून बरं निंदा करून वाचेचं तप भ्रष्ट झालंय. काय वाचा सिद्धी निर्माण होईल. म्हणून आपल्या बोलण्याने चांगले होत नाही आणि वाईटही होत नाही, हेच त्याचं उत्तर आहे. पण जर तुम्ही देवा ते भजाल तर मग काय होईल, वाचा सिद्धी पावाल, नवे नवे आज्ञापक व्हाल. रिद्धी सिद्धी तुम्हाला विचारतील, बोला आता काय करू, आज्ञा कराल तुम्ही त्यांना, विठाला विठाला. याच्यावर ज्ञानोबारांनी पुन्हा एक सुंदर उदाहरण दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी. किती सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतू हा मुख्य ऋतू आहे. वसंत ऋतूच्या दारामध्ये ती वनश्री काय काय करते, आपला फळभार आपलं लावण्य घेऊन वसंत ऋतूच्या दारात सतत उभी असते. वसंत ऋतूच्या दारात तशी तुम्ही जर देवाची भक्ती कराल तर अष्टमहासिद्धी तुमच्या दारात उभ्या असतील. सांगा सांगा आता काय करू, सांगा काय करू. हो, रिद्धी सिद्धी संतांच्या दारात अंगण झाडतात, आहे की नाही. रिद्धी सिद्धी द्वारी अंगण झाडते, अंगण झाडण्याचं काम करतायत त्या. याचं एकच उत्तर, तुम्ही देवा ते भजाल. तुम्ही जर भजारे विठ्ठला, यासाठी तुम्हाला सांगतो महाराज म्हणताय, जर तुम्ही देवाला भजाल ना तर काय म्हणणार, सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून भजारे विठ्ठला या नियमाने, भज भज तू शारंगधरा या नियमाने. पण आता एवढं ऐकलं, देवाला भजल्यावर काय फायदा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलेलं आहे, सायासे करशी प्रपंच दिनेशी हरिशीनं भजशी कवण्या गुणे. रात्रंदिवस मोठ्या सायासारी प्रपंच करतो, पण देवाची भक्ती करायची लागल्यावर जांभळ्या देतो काय, झोप काढतो काय, कंटाळा आळस करतो काय. अरे असं का व्हावं. मग माऊली म्हणताय तू भजलंच पाहिजे देवाला. ठीक आहे, नाही भजलं तर, लोकांनी विचारलं नाही भजला आम्ही तर काय होईल. महाराज म्हटले सांगतो, नाही तरी गेला जन्म वाया, हो. जर तू देवाची भक्ती केली नाही तर तुझा जन्म वाया गेला. आता वाया गेला ही गोष्ट पुन्हा काही संतांनी सांगितलेली आहे. सांगू तुम्हाला, काही संतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतायत, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, याता याती न चुके तरी हे भोगशील काह्या. या हरी भजने विन तुझे जन्म जाते वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. सुंदर वर्णन आहे. अरे बाबा काय म्हटलं यात, मी सांगितलं तुम्हाला, या हरी भजने विन तुझे जन्म जाते वाया. या देवाच्या भक्तीशिवाय तुझा जन्म वाया गेला. हे या वासुदेव प्रकरणात आहे. आता कबीरदास महाराजांचं म्हणणं सांगू, तुझे अल्लाह ने पैदा किया है, उनको फल को तू पाया है. नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गमाया गमाया गमाया. राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे. काय सांगितलं, मुफत जन्म गमाया, तुझा जन्म फुकट गेला, वाया गेला, वाया गेला.
आता वाया गेला म्हणजे हे कळलं ना तुम्हाला पण. वाया जाणे म्हणजे असं आहे, ज्या कामी जी वस्तू आणली ती त्या कामासाठी न वापरणं, नको तिथे तिचा दुरुपयोग होऊ देणं म्हणजे ती वस्तू. अहो ज्या घरामध्ये दूध आहे, वासराला पिऊ दिलं तरी उपयोगी, मुलाबाळांना पाजलं तरी मुलं शरीराने धडधाकट होतील, निरोगी बनतील, उपयोग. डेअरीला दिलं तर 2 पैशाचा हातभार संसाराला लागेल, उपयोग. बरं रवी लावून त्याचं लोणी बनवून देवापुढे निरंजनी लावली तरी उपयोग. एखाद्या वारकऱ्यांना एकादशीच्या दिवशी 1 कप दिलं तरी परोपकार पुण्य मिळेल, तरी उपयोग. पण या बाईंनी त्यातलं काहीच केलं नाही. दुधाचं भांडं पातेलं चुलीवरती ठेवलं, असला जाळ लावला आणि शेजारणीच्या गप्पा मारण्यामध्ये रंगली, दंग झाली. थोड्या वेळाने काय झालं, त्या दुधाने विचार केला यांच्या घरी राहण्यापेक्षा आत्महत्या करून घेतलेली बरी. त्या दुधाला रागच आला. हो, त्याने आत्मदहन करून घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय केलं, त्या भांड्यातून त्यांनी चुलीमध्ये उडी टाकून दिली, आत्मसमर्पण. दूध उतू गेल्यावर ती बाई पळत आली आणि तिने काय केलं, आता दूध गेलंच ना, मग हातावर पाणी घेतलं, कृष्णार्पण. आता ते राखेत पडलेलं दूध उचलून खायला भगवान प्रश्न, परमात्मा काय दुबळा आहे. बडो घरानो नंद बाबाजी, बडो घरानो नंद बाबाजी, नित्य नवा माखण होय, नित्य नवा माखण होय. यशोदामाई सांगते, एवढं मोठं नंदराजाचं घर आहे, तेव्हा रोज रोज अगणित लोणी तयार होतं. तात्पर्य कळलं, ते दूध चुलीत पडलं म्हणजे वाया गेलं, कारणी लागलं नाही. ही 18व्या अध्यायात ओवी ज्ञानोबारायांची. ना दूध वाढिता ठावो पावे, ते उतोनी जाई स्वभावे. अर्जुना, ते दूध उतू गेलं ना, मग वाया गेलं. तसं परमार्थ न करता तुम्ही जीवन जगलात ना, तुमचा जन्म वाया गेला. विठाला 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 विठाला. हो, आणि म्हणून महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. याकरता तो जन्म वाया जाऊ नये वाटत असेल तर तू भजारे विठ्ठला. तेव्हा हा झाला प्रश्न. मग एकाने विचारलं तुकाराम महाराजांना, महाराज म्हटले काय, आता एक मला कळलं, देवाची भक्ती केली तर कारणी लागला देह, नाही केली जन्म वाया गेला, हे कळलं. पण एक केलं तर चालेल का हो? म्हणले कोणतं? एकदा संसाराचं बसतान बसलं का, म्हणजे घडी बसली का, एकदा लाईनला गाडी लागली का संसाराची, मग देव येन मी, मग देव आणि मी, मग चातुर्मास सांगा, काही सांगा, हिमालय पर्वतात जायला सांगा, चालेल का असं? महाराज हसले, नाही चालणार. का नाही चालणार? संसाराचं बसतान रावणासारख्यांना बसवता नाही आलं. 14 चौकड्या आयुष्य असताना, 14 चौकड्या तर कळलं तुम्हाला? नाही कळलं. 43,28,000 गुणिले 14 आणि त्याला पुन्हा एका हातरणी गुणल्यानंतर मग रावणाचं आयुष्य निघतं. बघ, एवढं मोठं आयुष्य रावणाचं. तेव्हा आता त्या रावणालाही त्याची घडी बसवता आली नाही. तुमचा आमचा प्रश्न सोडा. महाराज म्हटले, जेवढं जेवढं संसाराची बरोबरी करण्याचा प्रयत्न करशील, सांडासून करण्याचा प्रयत्न करशील, बरं खटपट त्या संसारा संबंधाने करशील, तेवढा तेवढा ईश्वर चरणापासून तू दूर जाशील, लांब जाशील. आणि एके दिवशी अनंत लोक या मायावी नदीत वाहून गेले ना, त्यामध्येच तू एक असशील. ही गोष्ट अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतायत. करिता भरवारी दुरावशी दूरी, करिता भरवारी दुरावशी दूरी, करिता भरवारी दुरावशी दूरी, करिता भरवारी दुरावशी दूरी. भवाची पुरे भवाची पुरे वहावासी वहावासी वहावासी, करिता भरवारी दुरावासी दूरी, करिता भरवारी दुरावासी दूरी. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि भवाची या पुरी वहावशी. तू जेवढी बरोबरी करशील तेवढी दूर जाशील. आणि एके दिवशी न लगेची तीर पहिलं थडी बहुत वाहविले दूर, त्यातच तू असशील. बहुत जन गेले नाही आले मागोते, त्यातच तू एक असशील. भवाचे पुरी वहावशी. ठीक आहे, मग भजारे विठ्ठला. पण मग लोकांनी विचारलं, आता आम्हाला कळलं, आताच्या आता भजलं पाहिजे, बरोबर आहे, ठीक आहे, पण देवाला भजण्यासाठी काय करावं लागेल, हो कशाने तो आम्हाला देव प्राप्त होईल? मग यासाठी महाराज त्याचं कारण शेवटच्या चरणात सांगतात. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण.
वाहावसी भवाची पुरी वाहावसी करिता भरवारी गावाची दुरी, करिता भरवारी गावाची दुरी. देवाला काय पाहिजे? काही न लगे, तुमचं काही लागत नाही, फक्त भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात. चाणक्य नीतीत देवाच्या बाबत संतांनी सांगितलेले, न देवो विद्येते काष्टे न पाषाणे न मृण्मये भावो ही विद्येते देवो तस्मात भावो ही कारणम. देवाला जर पाहिजेत असेल तर फक्त भाव पाहिजे. तो जेव्हा माहिती आहे, रामप्रभूचा आणि सीतेचं स्वयंवर झालं. रामप्रभूंनी सीतेच्या गळ्यात माळा घातली, पण सीता रामप्रभूच्या गळ्यात माळा घालते तेव्हा काही केले हात पुरेना. रामप्रभूला जरा वाकायला सांगितलं, सीतेची उंची कमी, रामप्रभूंना सांगितलं तुम्ही थोडे खाली वाका. रामप्रभूंनी सांगितलं ब्राह्मण बुवा तुम्ही सांगू नका, कुठेही वाकावं पण सासूरवाडीत वाकू नये माणसाने, तशीच सवय लागते. मग माणसाचं मूल्य संपतं. तेव्हा वाकले नाहीत रामप्रभू. आता काय करावं? लग्नात काही विघ्न निर्माण होतं अशी भीती निर्माण झाली सर्व देवदेवतांना. काय करावं? लक्ष्मणाला माहिती होतं माझा भाऊ स्वाभिमानी आहे, कोणाही पुढे वाकणार नाही. लज्जित झालेल्या सीतामाई खिन्न होऊन बसल्या. त्याला लक्ष्मणाने सावधगिरी बाळगली. केलं काय? लक्ष्मणजी आले आणि काहीही केलं नाही, झटकन रामप्रभूच्या पायावर डोकं ठेवलं. डोकं ठेवल्याबरोबर रामप्रभू खाली वाकून त्यांना उठवतात. तेवढ्यात लक्ष्मणजींनी सांगितलं वहिनींना, वहिनी साहेब आता लवकरात लवकर माळ घाला. आणि लवकरात लवकर माळ घातली. मग लोक म्हणू लागले वाकलाच ना, भावापुढे. भावापुढे म्हणजे लक्ष्मणापुढे नव्हे, भावापुढे म्हणजे भक्तिभावापुढे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची.